CSMSS मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पावसाळी आरोग्य सिरीज डे 3. आपली जी मान्सून आरोग्याची सिरीज आहे त्याच्यामध्ये मुलांचे जे आरोग्य आहे जे त्यामध्ये पावसाळ्यामध्ये विशेष काय काळजी घ्यायची याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आपण म्हणतो व्हायरल फीवर तुम्ही ऐकलं असेल, ज्याच्यामध्ये ताप, सर्दी, खोकला, त्याच्यानंतर डासांपासून होणारे वेगवेगळे आजार जसे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, त्याच्यानंतर पाण्याच्या संसर्गामुळे होणारे विविध आजार जसे उलट्या, त्याच्यानंतर संडास लागणे आणि टायफॉइड, जॉन्डिस अशा प्रकारचे आजार होतात. त्याच्यामुळे मुलांची विशेष काळजी आपल्याला घ्यावं लागते. तर याच्यासाठी काय करायचं आहे की आपल्या मुलाला नेहमी स्वच्छ पाणी आणि उकळलेलं पाणी द्या. त्याच्यानंतर त्याचे हात नेहमी धुवा, एकतर जेवणाच्या आधी, शौचाच्या नंतर. हे फार गरजेचे आहे. जे काही संसर्गजन्य आहेत हे ह्याच्यामुळे आपल्याला टळू शकतात. डासांची काळजी फार घेणं गरजेचं आहे. तर बाळांना डासांपासून आपल्याला वाचवण्यासाठी पूर्ण बाहेरचे कपडे सुती घालायचे, गुड नाईट आहे किंवा मच्छरदाणी आहे ह्याचा वापर करायचा. आणि पाणी साचू न देणं आपल्या घराच्या भोवती किंवा घरामध्ये हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त लसीकरण आपल्याला आपले जे बालरोग तज्ज्ञ आहे जे सांगतील ज्या लसी आपल्या राहिलेल्या आहेत त्या आपल्या बाळांना देणं गरजेचं आहे. फ्लूची लस अत्यंत गरजेची आहे 5 वर्षाच्या आतील बाळांना. पावसाळ्यामध्ये रस्त्यावरचे उघडं अन्न, सॅलाड्स खूप वेळचे कापून ठेवलेले आहेत ते न खाणं आणि शिजवलेलं ताजं अन्न खाणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि घरचं अन्न हेच सगळ्यात चांगलं आहे. त्याबरोबरीने आपण जर का ही काळजी घेतली तर आपण बाळाला आजारी पडण्यापासून नक्कीच वाचवू शकतो.